नमस्कार मित्रांनो, श्री स्वामी समर्थ. माझ्या तरुण मित्रांनो, बंधूंनो, बहिणींनो, भगिनींनो आणि पूजनीय अशा माझ्या वडीलधाऱ्या मंडळींनो, तुम्हा सर्वांचे मराठी गोष्टी यूट्यूब चॅनेलमध्ये हार्दिक स्वागत आहे. जे नवरा बायको दररोज करतात हे काम, ते लवकर म्हातारे होतात. अकाली वृद्धत्व येण्याची बरीच कारणं तुम्हाला माहिती असतील, पण आचार्य चाणक्य यांनी असं कारण सांगितलं आहे ज्याचा तुम्ही विचारही केला नसेल. आपण तरुण राहावं असं कुणाला वाटत नाही, पण म्हातारपण हे येतच. तसं म्हातारपण एका विशिष्ट वयानंतर असतं, पण सध्या तुम्ही पाहिलं असेल अगदी कमी वयातच म्हातारपण येताना दिसतं. याची बरीच कारणं आहेत, त्यापैकी एक चाणक्य नीतीमध्ये दिलं आहे. तुम्हाला आश्चर्य वाटेल, पण आचार्य चाणक्य सांगतात, महिला आणि पुरुष यांच्या अकाली वृद्धत्वाचा संबंध रोमांसशी आहे. आता ते कसं ते चाणक्य नीतीतील 2 श्लोकांमध्ये सांगितलं आहे. पुरुषस्य मैथुन जरा, स्त्रीणाम मैथुन जरा. चाणक्य नीतीतील या श्लोकात अकाली वृद्धत्वाचा रोमांसशी कसा संबंध आहे हे सांगितलं आहे. याचा अर्थ अधिक मैथुन केल्याने पुरुषांना अकाली वृद्धत्व येतं, तर आवश्यक मैथुन सुख न मिळाल्याने महिला लवकर म्हाताऱ्या होतात. सविस्तर सांगायचं तर मैथुन शरीराची गरज आहे. महिलांना ते योग्य वेळी न मिळाल्यास तिला लवकर वृद्धत्व येतं, पण मैथुनाचीही एक मर्यादा असते. जर कोणता पुरुष आपली मर्यादा आणि शक्यतेपेक्षा अधिक महिलांशी रोमांस करत असेल तर तो वेळेआधी म्हातारा होतो. मित्रांनो, जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक करायला विसरू नका. तसेच आणखी माहितीपूर्ण व्हिडिओ ऐकण्यासाठी आमच्या चॅनेलला अवश्य सबस्क्राईब करा. तुमचा अमूल्य वेळ दिल्याबद्दल तुमचे खूप खूप आभार.